चुकलं नाही यावर तुमचं काय मत आहे? आणि चुकणारही नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पैशाला हात लावला, नुसत्या मालच कमीत राहिली, पगाराला हात लावला नाही, येणे झाले, रिटायर झाले, येणे पागल झाले. शुकुकर सत्तावीस खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, एकच बाथरूम, 9 पोरं, एकच पोरग, 9 बाथरूम, उरफाट्या बावलीचं पोर. ती नवरी बाला आणि आलं ती मिवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ. एक एक उदाहरण एका मिनिटात सांगतो, एका मिनिटात एका मिनिटात एक उदाहरण. बारीक आहे का? कर्मातून कोणी सुटला का? रामाला आडवं आलं ते कर्म, लक्ष्मणाला आडवं आलं ते कर्म, भरताला आडवं आलं ते कर्म, रावणाला आडवं आलं ते कर्म, रामाच्या बापाला आडवं आलं ते. आता उलट सांगा, सख्या बहिणीचं लग्न झालं, सख्या बहिणीचं लग्न झालं माहिती म्हणतं, भावानं 18,000 घोडे बहिणीला दान केले, 18,000 घोडे, आणि बहिणीचं लग्न झालं महाराज. आणि लग्नाच्या वरातीत आकाशवाणी झाली का तुला बहिणीला होणारा पोरगा तुला मारणार आहे. बहिणीला भावाला जेलमध्ये ठेवलं, बहिणीला दिवस गेले, बहीण बाळंत झाली, बाळंत झालेलं पोरगा आईला स्तनाला नाही लावता आलं, भावानं दगडावर आपटलं, 6 आपटले, 7वा योग मायने नेला, आणि 8वा कृष्ण जन्माला आला. 8 पोरं होऊन आईला पोराला स्तनाला दूध पाजता आलं नाही. आणि तिथं काय देवाची आई होती, देवाची आई. आई बचत गट काढी ती सासराव कशी. सासऱ्याला 4 दिवस झाले आंघोळ नाही, आणि ही उद्योपानाला भजी काढी ती. सावधरा, 8 पोराच्या आईला झालीत, ती आईला मुलगा स्तनाला लावता आलं नाही, पण जिनं जन्मालाच घातलं नाही तिथं स्तन इतकं भाग्यवान का जगाचा बाप त्या स्तनातलं दूध प्याला. काय भाग्यवान स्तन असेल ते का त्या स्तनाला जगाच्या बापाचं तोंड लागलं, घटा त्या स्तनातलं दूध प्याला. हिला 8 मुलं झाली, एकाही स्तनाला लागला नाही, तिने जन्मालाच घातला नाही. काय तिची मांडी असेल का त्या मांडीवर जगाचा बाप खेळला. कृष्ण खेळला मांडीवर, आयता तुपलीत बसून गेला तिला भेटायला, नदी घाबरली, आणि ती मांडी किती भाग्यवान. काय तो जिजाबाईचा पाय झाला मायला मंडळ का साक्षात पांडुरंगाने हातात धरला. काटा दिसायला नाही, उरफाट्या पोथ्यावाची जाऊ नका. आता ज्याला जगातलं दिसतं त्याला पायातलं दिसत नाही. आमचे कीर्तनकार म्हणते जिजाबाईला पाय काटा भरला, गपची बस. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागाव ही देवाची इच्छा होती. आपले लोक उरफाटे पोथ्यावाची तर वाळल्यानं 7 रांजण बामनं मारले. म्हणजे एवढी बामनं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बाम म्हणेन त्याला 7-8 हजार बाम सापडली. बरं सापडली तर सापडली, बाम न डोंगराला गेलती का आला, काय करावा काय त्यांना गावातलंच खापानं. कुडून लोक डोकं लावी त्यात काय कळत नाही. वाल्यानं 7 रांजण बामनं मारली हे वाक्य कधी पाठ करू नका. पण वाल्यासारखा जगात भाग्यवान कोणी नव्हता का नारद त्याला भेटायला गेला. मग तुम्ही म्हणाल वाल्या राक्षस होता का? वाल्याला नारद भेटायला गेला हे त्याचं भाग्य. वाल्यासारखा भाग्यवान कोणीच नव्हता, फक्त त्याला संगत वाईटाची होती. तुम्ही मी भाग्यवानच आहे, फक्त संगतीनं बरबादी. उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणाने सीता पळवली, पळू दे, तुला काय तकलीफ झाली. मग आता भजने बिजने सगळे उत्तर द्या, टाळकरी बिळकरी दिंडीकरी इनेकरी चोपदार विबदार दिंडीवाले वारकरी मोकार गण ठोकणारे, हात जाईन तिकडच गंध, हात जाईन तिकडच. तुम्ही मला उत्तर द्या, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीतामाळ घालेल. हे वाटतं कोणाचं आहे? जनक राजाचं. जनक राजाचं म्हणणं होतं मी धनुष्य मानलंय, ज्याच्यात घमेंड त्यानं उचलायचं आणि माझी पोरगी त्याला बायको मिळणार. काय याचं कारण माहितीये का? महिला मंडळ पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा.
आत्ताच व्हॉट्सअपला कळलं कुठे गेली काय नको आता. बाप काही मी इंटरनेटच्या बाहेर. आणि जनकाला सांगितलं जो धनुष्य उचलाय त्याला मी पोरगी देणार. घमेंडीवर लग्न आहे, कोणालाही काम नाही. निम्मे राजे आले, धनुष्य पाहिलं, सीता नको. जगणारच नाही तर सीता उचलून काय करणार. बरं आपण मारणार आणि सीता मिळणार म्हणजे आहे ती रानकी होणार. हे कुठाने करण्यापेक्षा निम्यानी धनुष्य पाहिलं आणि निघाले घरी. त्याने ज्याला गाव चालले पाहिला आलतो सीता नको. इथं लय बारीक आहे का आता. आता या पठ्याला नव्हतं आमंत्रण, राम गडी आलाच का. त्याचं नावच रावण आहे. आणि रावण म्हणजे वारकरी ध्यानात ठेवा, रावण म्हणजे अहंकार आहे. बोलवायची गरज नाही, येतोच. वाजवता आलं का अहंकार आला, गाता आलं का अहंकार आला, कीर्तन करता आलं का रावण. वाजवतो खास गट्ट्या, हातोड्या, पावडरचा डबा, पिठा. तुला फोडायला येतो का. गातो खास, इको दे, बाज दे, पण फिरो गाऊच नको. भागवत कथा चांगली करतो पण ज्या गावात कथा ठुली तिथूनच रुक्मिणी नेली हो. अहंकार. आणि त्याचं नाव काय, रावण. आणि तो रावण मांडी ठोकीतच आला, बोलवायची गरज नाही. रावणाने धनुष्य पाहिलं आणि रावणाने जनकाला सांगितलं का रे तू एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, मला आमंत्रण का दिलं नाही का. हा सुद्धा परत काय आला, अहंकार. जनकानं, जनक हुशार होता, असं किरकोळ नव्हतं. हो जनक काय म्हणलं माहितीये का, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या ताकदीचा अपमान. काढलं राव, नुसतं मांड्याच वाजवायचं राव. मांडी लाल झाली, फुगलं राव. आणि कधी सांगून ठेवतो तुम्हाला, गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. महिला मंडळ तुम्हाला जर कोणी सांगितलं सासू सासरी तुमच्यात आहेत का, तर तुम्ही असं सांगा मी त्यांच्यात आहे. घर त्यांचं आहे, वेर त्यांची, जो खिलारी माझ्या तांब्यात येतोय त्यांचाच आहे. फक्त तो खिलारी सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण तो मी सोडून कोणचं ऐकत नाही. खिलारी माया अंडर आहे. पुरुषांना सांगून देतो, एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं, माझाटलं मोका पहिलवान व्हायचं. त्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं, गावात वैतागलं म्हणून कोल्हापूरला घातलं. ते कोल्हापूरला अंडे खायचं नसतं पण फोडून नव्हतं खात, टारफाला सगळं अंडे खात. ते माझाटलं मोका, ते लागलं कुस्त्या खेळाय, रेवडेव खेळ, फुफुट्याव खेळ. असं करता करता ते एक दिवस हाणली ना कुस्ती आणि ते झालं महाराष्ट्र केसरी. गावातली लोक म्हणले आता याचा सत्कार व्हा, गावचं नाव एवढं मोठं केलं. आणले, नाश्ता पाणी झाला आणि गावातला एक जण म्हणला त्याला बोलू द्या 2 मिनिटं. ते म्हणले येड आहे ते कामावर पाणी घाली राख्या, आभार मानून कार्यक्रम संपवा. पण काही ना गाव बिघडवायची सवय आहे. बोलू द्या बोलू द्या बोलू द्या, बिचाऱ्याने एवढं गावाचं नाव मोठं केलंय, बोलू द्या. तुम्ही काय बस बोंबला तर त्याला बोलू द्या. काही लोक अशीच राहिले, फक्त खंडीच्या वरणात मुतायचे, करायचं ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची. उठलाच कोपऱ्यातून का करायची बा, मुतला खंडीच्या वरणात, तिला बोंग्या करून गेला गावाला. हे राहिलं उभं बोलायला, मग याला सुत नव्हतं, यालाच होत. तर म्हणलं गावाची तर जिरावली, मला गाव नाव ठेवत होतं, म्या गावाची जिरवली. आता एकाच इच्छा आहे, गुरुला उलट पालट करायचं बस. लोक म्हणले घ्यायचं क्या, ते गुरुच्या मुळा उठलं, माझाटलं. ते सकाळीच गेलं, गुरु म्हणले जय हरी. तो म्हणला जय हरी नाही, कल्याण नाही, ड्युटी नाही, उद्या आपली होणार.
गुरु म्हणलं तू माझ्यातला मोकार मी गुडघ्यातून गेलो तुम्हाला कोणीकडे फिक्शील होणार. गुरु म्हणले येऊ द्या. त्या खेळात मांड्या वाजवायचं खोलीत 2-3 वेळा मांड्याची मांडणी पडली ते लोकांनी. आणि सकाळीच 5-50 याडपट्टा घेऊन आलं लंगोट लावून गुरु पुढून नुसतं मांड्याच वाढायचं. गुरुला घामाला आपला शेवट आला. आज याच काय बस आता मुसाळे गडी कुणी सुलतान का आणि टाकीन मारून गुरु असे उभे राहिले. मग यानं होऊन गुरुला का कवळी मारायची. ही मांडी वाजत गेलं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुला एकच डाव टाकला उलट पालट झालं आणि तोंडात माती गेली. तो उठला गुरुला म्हणला तू सगळ्यात नालायक गुरु आहे मला नका. तो हा डाव मला का शिकवला नव्हता. गुरु म्हणला तो हा डाव आज वापरायचा होता या नाही का काय तू. मला माहित होतं तू त्या क्वालिटीचा आहे. तू इथं या जागेवर येणार म्हणजे. रावणानं धनुष्य उचललं प्रश्न चालू आहे बरं का आपला. आणि रावणानं धनुष्य उचललं तर रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. 2-4 बरगड्या रावणाच्या मोठ्या. रावण मेलं बिलं नाही पण रावणाच्या अंगावरचं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा ते धनुष्य उचललं. माळकरी नीट आहे का बरं का. उत्तर तुम्ही द्यायचं आता माळकरी. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. पण तेच धनुष्य सीता अंगणात घोडा घेऊन खेळत होती. सीता जर अंगणात घोडा घेऊन खेळत होती धनुष्य तर ते धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तर ती सीता रावणानं उचललीच कशी. हे काय 2 एकर उसवून 3 एकर का पशेव करतात. त्याला म्हण करा बरं 10 एकर कांदे लावून कर बरं पुरीचं लगीन. त्यांच्याकडे पैसे इन्कम आहे. धाबे आहेत, बार आहे, शाळा आहे, पेट्रोल पंप आहे, अंगणवाडी आहेत, बचत गट आहे. तुझ्याकडे काय गाद रे. 3 मशीन 2 ट्रॉल्या तिचे हप्ते फेडरायचे राहिले. तू त्यांचं पाहतो. चांगले लोक खाली बसून जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला उभ्यानं जेवण आणलं आणि ते वरड नाला ताटली हातात घेत भात एक ताटलीच घेऊन गेलो. भातच सापडा ना त्यानं घरी नेली ताटली. एकाला भात सापडला एकाला भात सापडला तर वरण सापडलं. तेवढ्याने एकानं धक्का लावला भातही सांडला. ती वाईट लागलं म्हणला उडत गेलं नाही. काही करीत बसायचं आपलं. अहो काही झालं तर संस्कृती कुठे पैशाने मिळते का महाराज. लाख तुमच्याकडे पैसा आहे जेवण खालीच बसून असावं काय मत आहे तुमचं. गादी टाका ना लय उता आला तुमच्या पैशाला तर जेवणाला गादी द्या. जिच्यावर बसलं ती गादी घरी नाही त्याची सोय तरी होईल. ही भंगार जेवणा नाही काही नवीनच आणायचं. त्या पैशाला उत आला आणि किडा आला. तो गुलाबजामू चांगला गोल होता. कोणला मुळ्यात उठलं गुलाबजामूच लांबावला. काय कोणत्या बापाचं गेलं तर चांगला गोल गुलाबजामू म्हातारी माणसं टपाटपा खात होती. दात असू नाही तर नसू. कोणला किडा आला लांबावला. गुतला म्हातारीच्या नागपुडी मेलं म्हातारी. गुलाबजामू गोल का बरं हलवा करायचाच का. बुंदीन गुलाबजामू खायला सेपरेट चांगली का एकत्र. सेपरेट बुंदीची चव वेगळी गुलाबजामूची चव. अहो बुंदी पाकाच्या बाहेर आहे गुलाबजामू पाकात आहे. बुंदी डाळीच्या पिठाची आहे गुलाबजामू मैद्याचे. कोणला खेडा आला दोन्ही एकत्र केले. राजा राणी काय तुझ्या बापाचं गेलं तर बुवा राजाला राणी चिटकायला चाललं काय होत. राजा एवढा राजा राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली का काय झालं. बावळ्याचा बाजार झपाटकन
म्हणजे हातानं झटे मरावं लागणारच आहे. फायनल झालंय. कधी मरायचं ठरलं आपलं. आता हे मधले जे मरण आहे ना, कर्माचे मरण आहे. महाराज, शेती उत्पन्न वाढावं म्हणून आपण केमिकलचा वापर केला, पॅरासाइड वापरले. परिणाम असा झाला, उत्पादन वाढलं पण त्यामधले व्हिटॅमिन्स कमी झाले. उत्पन्न वाढलं पण त्या उत्पन्नामुळे त्या पिकामध्ये राहणारे व्हिटॅमिन कमी झाले. व्हिटॅमिन कमी झाल्यामुळं अन्नाचं उत्पादन वाढलं, त्या प्रमाणात रोगाचा विकार वाढला. डोंगराळ भागामध्ये शेतकरी फक्त बाजरी पेरायचा, खत टाकायचा, शेणखत पहिलं. ती बाजरी काढली तरी सुंदरच दिसत होती आणि भाकर खाली तर वास येत होता बनवताना. आज आपण सगळे दुधळ हायब्रिड. माणसांचे मेंदू भरमिष्ट व्हायचं कारण काय? देशीवर जर मेथीवर जर देशी फवारली तर मेथी महिन्यात येते. मेथी ना, मेथी टाका, अशी 3-3 पानं येऊ द्या तिला इतकी, आणि फक्त देशी फवारायची. आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला दिली. आणि ती आम्ही लिंबू पिळून खाल्ली. आता काय करता? तरी लोक म्हणले अन्नदाता सुखी भव. नाही महाराज, तुम्हाला एक ध्यानात ठेवा महाराज, कोणी माना नाही तर नका मानू. सेंद्रिय शेतीशिवाय, कृत्रिम प्रक्रियेशिवाय आत्ताची शेती योग्य नाही. काय मध्ये तुझं गावरान गाईचं 1 लिटर दूध आणि जर्सीचं 10 लिटर दूध सारखंच. कोणता पैलवान जर्सीचं दूध पिऊन कुस्ती जिंकून आला त्याला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो तो. असं चालतं का? नैसर्गिक ते नैसर्गिक. आता तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? पैशाला उत आला म्हणजे आपलं काही करायचं. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते लोक, फिकीत होते. काय पैशाला उत आला? पुढे केला. तांदळाचे पिशवे येतात, घ्या. पिशवीतच का घालायचे तांदूळ? तुम्ही फेकणार कशा नाही शेवटी हातात? आणि मोकळे कशा करणार तुम्ही? मग पहिले कशा देत होते तुम्ही? मग पिशवीतच का घालायचे? मग लोकांनी पिशवे फेकायला सुरुवात केली. लोक वैतागले लफड्याचं लग्न. लोक म्हणले मरू द्या, आपली 1.25 लाखाची. नाही तर आता फेकायचं वगैरे काही राहिलं नाही, पण फक्त गाव नाव ठेवले म्हणून काय राहिलं. आता मरायचं कसं? मरून दाखवतो. स्वर्गात सुद्धा नेऊन घालतो. याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, शरीराची ताकद कमी झाली. म्हातारं खाटा उताना पडलं, नुसतं पाहतो म्हातारं, खातबीत नाही काही. भेटायला येणारे आले. आता जवळजवळ शेवटची स्टेप आली. त्याच्यात आपल्याला बुद्धी कमी, यालाही हुशार. तज्ञच त्या भेटायला गेले का एक बाई, तो म्हातारा पा बोलत नाही बरं का, नुसतं पाहतो. कसा? एक म्हातारी गेली, पायाला हात लावला. तज्ञ होती, गार पडला. आता जवळजवळ दुसरी तिथीच सवत होती. नाक पाहते, कल्ला, नाकाचा शेंडा. तिसरी वल्ली
नाक पाहू नका पाय पाहू नका. आता म्हातारा तंद्रीत त्याच्या जेवढ्या कागदांवर सह्या घ्यायचे तेवढ्या घेऊन तो आणि मग त्या म्हाताऱ्याला आयुष्यभर केलेली कर्म त्याच्या डोळ्यापुढे येतात आणि त्याच वेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती वासना तयार होते आणि वासना तयार झाली का ती लगेच यमाला फोन करते. यम येतो आणि 21,600 वेळा होणारा श्वासवास बंद झाला की प्रेताच्या तोंडात नाक कापूस घातला, मेला माणूस. मेला ना, पाहता का नाही तर माणूस मेला. पण शिल्लक काय राहिला आता? प्रेत. आणि माणसं कशाजवळ राहतात? प्रेताजवळ. प्रेतामधलं काहीच राहिलं नाही. मग टाळकऱ्यांना माळकऱ्यांना पक्वाद्यांना प्रश्न, माणसाचा मरताने जीव जातो का? दोन मिनिटं वेळ घ्या. बांबावल्या भ्यानं उत्तर देत नका जाऊ. माणसाचा जीव कधीही जात नाही. माणसाचा जीव वासनेनुसार ट्रान्सफर होतो. माझ्या अंगातला शर्ट मी जुना झाला म्हणून बदलावला, शरीर बदलावलं नाही, शर्ट बदलावला. वासना जशी होती तसा पुनर्जन्म झाला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलेलो नसल्यामुळं जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय, पण आता तोपर्यंत सांगता येणार ना. पण इथपर्यंतचा भाग बाकी. कालही सत्य, आजही सत्य, उद्या सत्य. आता सगळे राजकारणी लोक, पुढारी बिडारी सगळे लोक ऐका, अंगणवाडीच्या बाया बिया, बचत गटाच्या बाया, तंटा मुक्ती अध्यक्ष विध्यक्ष, पाया पडतो. इथून पुढे माणूस मेल्यानंतर त्याला तुम्ही नदीवर जाळता तर त्याची राख नदीत टाकू नका. पाया पडतो तुमच्या. नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा. ती राख गुणीत घाला, घरी आणा आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. ही भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धांजलीला नदीवर भाषण करीत बसू नका. लोक लावितात खालून घोडेन, तुम्ही वरून देतात श्रद्धांजल्या. बंद करा. पहिली गोष्ट, प्रत्येक माणसानं नदी स्वच्छ ठेवायला शिका. नदी ही माता आहे. निसर्ग कोपला त्याला हे कारण नाही. आषाढ संपत आलाय, निमा झाला, बुरबुर येईन बुरबुर. हा उगाच आपलं काहीच काही चालत नाही. ते पहिली गोष्ट थोडं वाईट आहे कानाला, पण खरं आहे. प्रत्येक व्यक्तीनं वडिलांची राख, आईची राख घरी आणा. तो खड्डा घ्या, त्याच्यात झाडं लावा. आणि पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्या झाडाला पाणी घाला. बापाची सावली झाडाची सावली सारखीच राहील. आणि